आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हिंगोली येथे जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाच्या 5व्या व शेवटच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणा देत शासनाचा निषेध केला व काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी जिल्हा पालक अध्यक्ष संतोष बांगर, जिल्हा अध्यक्ष राजू घुगे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन दहीफळे, सचिव अविनाश दराडे, कार्याध्यक्ष सारंग गायकवाड, खजिनदार वामन गाडेकर, जिल्हा समन्वयक कृष्णा कांबळे, जिल्हा संघटक विवेक दळवी, जिल्हा सचिव सुनीता मुसळे, सहसचिव परवीन काळबांडे, लक्ष्मीकांत क्षीरसागर, सल्लागार वसंत घुगे, हर्ष मनवर, वायभासे गुठ्ठे, महिला संपर्क प्रमुख संगीता खाडे, सुनीता इंगोले, रेश्मा कंठाळे, सविता दळवी, संगीता जोगदंड, अनिता वाठोरे, विजया करेवार, यशोदा बेले, मीना सूर्यवंशी, लीला ठाकूर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। कुल्लर समितीचा निषेध असो। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। 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 पदोन्नती स्तर कमी झालाच पाहिजे। पदोन्नती स्तर कमी झालाच पाहिजे। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। हम सब एक है। हम सब एक है। हम सब एक है। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। कुल्लर समितीचा निषेध असो। कुल्लर समितीचा निषेध असो। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे। कुल्लर समितीचा निषेध असो। पदोन्नती स्तर कमी झालाच पाहिजे। शासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही काम बंद आंदोलन छेडलेले आहे। आज आमच्या आंदोलनाचा 5वा दिवस असून अजूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाहीये। आमच्या मागण्या प्रमुख आमच्या 4 मागण्या आहेत। वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे, तसेच पदोन्नती स्तर कमी झाला पाहिजे व जुनी पेन्शन आम्हाला जशास तशी लागू झाली पाहिजे। ह्या 4 मागण्यांसाठी आम्ही आज 5 दिवसापासून इथे बसलेले आहोत, तरी अजून शासन याची दखल घेत नाहीये। तरी जोपर्यंत शासन याबद्दल काही दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही। आम्ही आमच्या आंदोलनामध्ये ठाम आहोत। हे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे मी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष नितीन रमेश दहीफळे सर्वांना सांगू इच्छितो की आज आमचा काम बंद आंदोलनाचा 5वा दिवस आहे। तरी आमच्या रास्त मागण्या आहेत की जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू झाली पाहिजे। वेतन त्रुटी आमची दूर झाली पाहिजे, जो की आमच्यावर 4थ्या वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे। तसेच आपल्या लिपिक संवर्गाचे नामकरण झाले पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना आम्हाला जशाच तशी लागू झाली पाहिजे। या मागण्यासाठी आम्ही दिनांक 23 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू केलेले आहे। तरी याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात व आम्हाला पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे।